नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होलीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनीने काव्य आणि नंदिनीची मंगळागौर मोठ्या दणक्यात साजरी करायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी जीवा आणि पार्थने त्यांच्या हॉलमध्ये छान सजावट करून पूर्ण तयारी केलेली असते. आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळतंय की इकडे काव्याने रम्याला आणि वसु आत्याला घरातील सगळी कामं करायला लावलेली असतात. मालिनी वसु आत्याला दोन्ही भांडी आणि स्वयंपाकाचे काम सांगते, तर इकडे काव्याने रम्याला दम देऊन घर सगळ्या खोल्या पुसायला लावलेले असतात. तर आता काव्याने रम्याला जबरदस्तीने फरशी पुसायला लावल्यामुळे रम्याला काव्याचा खूप राग येतो. नंतर काव्या आणि नंदिनीची मंगळागौर साजरी होण्याचं असल्याचं समजतात रम्याला हे सगळं कळलेलं असतं. त्यामुळे आता रम्याचा राग मनात ठेवून आता ती नंदिनीचा बदला घेण्यासाठी एक मोठा प्लॅन करते. आणि इकडे ज्या हॉलमध्ये मंगळागौरीचा सण साजरा होणार असतो त्या हॉलमध्ये सर्वजण एकत्र आलेले असतात. मंगळागौरीचा खेळ सुरू होताच काव्य आणि नंदिनी दोघीही एकत्र फुगडी खेळायला सुरुवात करतात. तेव्हा रम्या गुपचूप तिच्या हातातली बाटलीचे तेल फरशीवर ओतून देते, जेणेकरून काव्य आणि नंदिनीची फुगडी खेळता खेळता फरशीवर त्या तेलामुळे पाय घसरून पडतील आणि दोघींना दुखापत होईल. अशा रीतीने रम्या दोघींचा बदला घेऊन मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये मोठं विघ्न आणणार असल्याचा तिचा प्लॅन असतो. पण हा सक्सेसफुल होणार का प्लॅन, की काय होणार, हे सगळं पाहणं रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.